असं समस्त बैलगाडी शौकीन असतील, चालक मालक असतील, त्याचबरोबर समालोचक संघटनेचं देखील ध्येय तेच आहे। त्यामुळे लक्षात घ्या, जोपर्यंत पैलवान आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी येत्या 23 तारखेपासून कोणतेही मैदान समालोचक संघटनेतला कुठलाही पदाधिकारी या ठिकाणी पुकारणार नाही। त्यावेळेला लक्षात घ्यायचं आहे, कारण या मैदानात शिस्त लागायसाठी हा नियम आणि हा बंद आम्ही घेतलेला आहे। त्यामुळे सर्व बैलगाडी चालक मालक आयोजकांनी लक्षात घ्यायचं आहे आणि 23 तारखेपर्यंत पैलवान पूर्ववत कामावर यावे। आणि लक्षात घ्या, या शर्यत क्षेत्राला पुन्हा एकदा सोनेरी दिवस मिळावेत यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। आपण देखील सहभागी व्हा आणि पैलवान आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून असेल, या समालोचनाच्या माध्यमातून असेल, आम्ही सर्व तुम्हाला या ठिकाणी आतुरतेने आम्ही तुमची वाट पाहतोय। आपण यावं आणि पुन्हा एकदा या बैलगाडी शर्यत क्षेत्राला सोनेरी दिवस पूर्ववत प्राप्त करून द्यावेत अशी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे।